5व्या वर्षात यशस्वी पदार्पण करणाऱ्या साई एशियनमध्ये आता हेल्थ कार्ड सवलत योजना. वर्धापन दिनानिमित्त उपक्रम. 4 वर्ष नगरसह शेजारील जिल्ह्यात रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या साई एशियन हॉस्पिटल आणि लॅबमध्ये आता रुग्णांसाठी हेल्थ कार्ड सवलत योजना राबविण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली असून या सवलत योजनेत रुग्णांना एकूण बिलामध्ये हॉस्पिटलकडून 15% सवलत देण्यात येणार आहे. यासह मेडिकल बिलात 10% आणि लॅबच्या विविध चाचण्यांमध्ये 10% सवलत देण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नितीन नागरगोजे यांनी दिली. गेली 4 वर्ष नगरसह शेजारील जिल्ह्यातील रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे साई एशियन हॉस्पिटल आणि लॅब आता 5व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. मागील 4 वर्षाचा अनुभव आणि दिलेली आरोग्य सेवा याचा दमदार अनुभव पाठीशी असणाऱ्या साई एशियन हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांना आरोग्य सेवेसोबतच आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जगदीश पाटील यांनी केला आहे. गेली 4 वर्ष हॉस्पिटलमध्ये 15,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. विशेष करून कोविडच्या दुसऱ्या लाटेत 5,000 रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यासह हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, अपघात, मधुमेह, सर्पदंश, विषबाधा, अग्निपीडित, लकवा आणि अन्य आजारांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर सचिन पांडुळे यांनी दिली. हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सवलत हेल्थ कार्ड योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. साई एशियन हॉस्पिटलच्या हेल्थ कार्ड सवलत योजना आणि भव्य सर्वरोग निदान शिबिराचा अनेक लोकांनी लाभ घेतला. यावेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, राष्ट्रवादीचे अभिजित खोसे, केमिस्ट असोसिएशनचे दत्ता गाढळकर, डॉक्टर जगदीश पाटील, डॉक्टर सचिन पांडुळे आदी उपस्थित होते. 8 वर्षापूर्वी आम्ही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू केली होती. त्याच्यानंतर असं वाटलं की थोडंसं जिथे आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे अंडर वन रूफ केअर आता जी काळाची गरज आहे, हे जे आपण फॅमिली फिजिशियन म्हणतो किंवा ज्या सेपरेट स्पेशालिटी असतात तिथे सगळ्या गोष्टी एकत्र करणं शक्य होत नाही किंवा जे सिरियस पेशंट असतात जिथे स्पेशालिटी केअर गरजेची असते सगळ्या सुविधा एकत्रित देणं शक्य नसतं एकट्या माणसाला. त्याच्यामुळे आम्ही तिघांनी एकत्र येऊन 2018 साली एक स्वप्न पाहिलं आणि त्यावेळेस एक छोटंसं रोपटं म्हणून साई एशियन हॉस्पिटलची सुरुवात केली. आज त्याचं एक वृक्षात रूपांतर झालेलं आहे. आम्ही 4 वर्ष पूर्ण करून यशस्वी पूर्ण करून 5व्या वर्षात पदार्पण करत आहोत. सुरुवात करताना एकच संकल्पना होती की 4 ते 5 वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर एक प्रायव्हेट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या खूप कमी होती. त्याच्यामुळे जे पेशंट्स आहेत त्यांना सगळी ट्रीटमेंट भेटण्याची जे मल्टी स्पेशालिटीची गरज आहे त्याची खूप गरज होती. आणि पेशंट ज्यावेळेस रेट हा जो म्हणतो आपण की बाबा पुणे आणि मुंबईला नाही पण पुण्याला जवळजवळ एक 40 ते 50% लोक ज्यांना एक खूपच एक स्पेशालिटी केअरची गरज आहे. नॉर्मल ॲक्सिडेंट्स म्हणा, नॉर्मल थंडी डाग म्हणा, हे सगळं नगरला होतं आणि बाकी सगळं पुण्याला होतं अशी एक संकल्पना होती. आणि ते आज जर प्रमाण बघितलं तर आम्ही जी संकल्पना होती आमची की बाबा इथून पुढे आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे जेणेकरून अंडर वन रूफ आपल्याला पेशंटला न्याय देता येईल. म्हणजे सामान्यातले सामान्य आजार धंदेदापासून तर जागतिक दर्जाच्या सुविधा हे देण्याची आमची इच्छा होती. आणि त्याच दृष्टीने आज आम्ही एक अभिमानाने सांगू शकतो की ज्या पेशंटला खरंच जायची इच्छा असते पुण्याला किंवा मुंबईला तेच पेशंट आमच्याकडून जातात अथवा तिथे ज्या सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या पूर्णपणे कमी खर्चामध्ये अगदी 30 ते 40% दरामध्ये आम्ही अगदी जागतिक दर्जाच्या सुविधा पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी देतो. त्या इथे आम्ही देण्यात यशस्वी झालोय. त्याच्यामुळे जे दुसरीकडे रेफर होण्याचं प्रमाण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता हे जे साई एशियन हॉस्पिटल जे आम्ही सुरुवात केलं जर तुम्ही बघितलं तर पहिलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं होतं की जिथे MRI, CT स्कॅन आणि सगळ्या सुविधा अंडर वन रूफ होतं. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट मी म्हणतो. इथे आम्ही सुरुवात जर केली तर इथं ऑक्सिजन प्लांट सुरुवातीला ही संकल्पनाच नव्हती. तर ऑक्सिजन प्लांट आम्ही हे केलं. त्यावेळेस कोविड कोणाला येणार आहे कोणाला स्वप्नातही माहीत नव्हतं. पण या गोष्टीमुळे फायदा असा झाला की आमच्याकडे एका वेळेस 100, 150 पेशंट ऍडमिट होते
पण आम्हाला कधीही आम्ही अभिमानाने सांगतो की आम्हाला कोणत्याही पेशंटला ऑक्सिजनची कमतरता पडली नाही या ऑक्सिजन प्लांटमुळे. ही दूरदृष्टी होती की जेणेकरून जर कधी भविष्यात आपल्याला गरज पडली तर ते असावं. याच्याशिवाय आम्ही जे आयसीयूचं जे एक संकल्पना होती की एकच आयसीयू असतं, त्याच्यामध्ये सगळे पेशंट जे असतात ते एकत्रित असतात. पण आम्ही सुरुवात अशी केली की एक मेडिकल आयसीयू सेपरेट असावं मेडिकल पेशंटसाठी, म्हणजे ज्यांना पॉइझनिंग आहे, सर्पदंश आहे, हँगिंग आहे, असे काही पेशंट असतात त्याच्यासाठी मेडिकल आयसीयू असावं. त्याच्यासाठी एक 15 बेडचं आम्ही मेडिकल आयसीयू सेपरेट केलं. एक 10 बेडचं सर्जिकल आयसीयू, कारण सर्जिकलचे जे पेशंट असतात त्यांना इन्फेक्शनचा धोका असतो बाकीच्या पेशंट म्हणून एक सेपरेट सर्जिकल आयसीयू चालू केलं. त्याच्यानंतर एक 10 बेडचं कार्डियाक आयसीयू, म्हणजे आमच्याकडे एक अतिशय उत्कृष्ट अशी कॅथलॅब आहे जिच्यामध्ये कार्डियाक पेशंट जे आहेत ते आम्ही ट्रीट करतो. आणि त्याच्यामध्ये त्या पेशंटला बाकीच्या पेशंटपासून त्रास होऊ नये आम्ही सेपरेट कार्डियाक आयसीयू केलं. आणि नगरमध्ये एक वेगळीच संकल्पना जी आजही आहे, युनिक आहे, की एक 5 बेडचंच का होईना पण आपण एक जळीत पेशंटला नेहमीच दुर्लक्षित केलं जातं. हा जळीत पेशंट आहे याचं काही होणार नाही, त्याच्यासाठी आम्ही एक 5 बेडचं बर्न आयसीयू चालू केलं. आणि आजही बर्न आयसीयू असं एक सेपरेट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फक्त आमच्याकडे आहे. याच्याशिवाय सेपरेट ऑपरेशन थिएटर, जे जागतिक दर्जाचं जे गोष्ट आहे ज्याला लॅमिनार एअर फ्लो म्हणतो, हेपा फिल्टर्स म्हणतो, असं एक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर जिथे जॉईंट रिप्लेसमेंट होतील, त्याच्यामुळे इन्फेक्शनचा रेट कमी होईल, ब्रेन सर्जरीज होतील, स्पाईन सर्जरीज होतील, असं एक सेपरेट बाकीच्या ओटीजपेक्षा सेपरेट एक ऑपरेशन थिएटर आम्ही चालू केलं. आणि या हॉस्पिटलमध्ये आम्ही सामान्यातल्या सामान्य आजारापासून ज्या गोष्टी नगरमध्ये होत नव्हत्या ते सुरुवात केलेल्या आहे. जर उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पहिली आम्ही जी ब्रेनची सर्जरी आहे, ब्रेनची सर्जरी म्हणजे कवटीचा भाग काढणे, 10-12 टाके येतील, ही एक संकल्पना होती. तर काही ब्रेनच्या सर्जरी जी होत्या त्या आम्ही नाकातून दुर्बीण घालून म्हणजे बिना टाकेची ही पहिली आम्ही नगरमध्ये केली. ज्या गोष्टीला एक पेशंटला जर समजा 8 लाख रुपये खर्च सांगितला होता पुण्यामध्ये आणि तिथे दुसरीकडे होणारच नाही नगरसारख्या छोट्या शहरामध्ये, असं एक पेशंटला सांगितलं होतं आम्ही 2 लाखामध्ये आम्ही पेशंट घरी पाठवलं, जी इथं लोकांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं अशी सर्जरी. दुसरं एक सांगायचं म्हटलं तर एक पेशंट होता 99 वर्षांची आजी होती. 99 वर्षाची आजी म्हणजे ती निग्लेक्टेड किंवा आता ठीक आहे बाबा शेवट आला, तिचा नातूच 65 वर्षाचा. नातू म्हटलं, नातू मुंबईमध्ये एका मोठ्या पोस्टवर आहे, त्यांनी 2 मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं, मणक्याचं फ्रॅक्चर झालं होतं आजीला, 1 महिन्यापासून आजी झोपून होती. तिथले डॉक्टर म्हटले की नाही बाबा आता ह्या पेशंट आता 99 वर्षाचा आहे, रिस्क घेण्याचा अर्थ नाही, जे होईल ते नशिबात आपण पाहू. पण तो नातू म्हटला सर त्याला कोणीतरी मला भेटायला सांगितलं, तो म्हटला अशी कंडिशन आहे सर, मी काय पेशंटला आणलेलं नाही, मी तुमच्याकडे रिपोर्ट्स आणले, मी मुंबईला दाखवले, त्याच्यामुळे इथे काय खूप अपेक्षा आहे असं नाही, पण एक कुठेतरी मार्ग भेटला तर बरं होईल. मला काही आई नाही, मला छोट्याचं मोठं जे आहे ते माझ्या आजीने केलं, ती माझं सर्वस्व आहे, पैशांचा काही इश्यू नाही. पण जर तुम्ही काही याच्यात करू शकत असाल की जेणेकरून कमीत कमी ती झोपून जरी राहिली तरी झाले पण तिच्या वेदना कमी व्हाव्यात ही माझी एक अपेक्षा आहे. आणि जर चांगलं झालं तर कमीत कमी तिची 99 वर्षाची तर झालीच आहे, पण 100 करू शकलो तर मला खूप आनंद होईल. तर मी म्हटलं की बाबा आपण प्रयत्न करू, जर तसंही वेदनेत राहण्यापेक्षा आपण थोडीशी रिस्क राहील, पण जी गोष्ट ज्याच्यामध्ये बिना टाकेची सर्जरी, त्याच्यात पेशंट शुद्धीवर असतो, भूल दिलं पेशंट तर बाहेर येण्याची शक्यता नाही, पण पेशंट शुद्धीवर आहे तेवढा भाग बधीर करून जी गोष्ट आहे आपण त्याला व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणतो, अशी एक गोष्ट आहे, नवीन टेक्निक आहे ती आपण करू. ती आम्ही केली. पेशंट म्हटलं, नातेवाईक म्हटले की नाही बा काय हरकत नाही, जरी रिस्क असेल तरी तुम्ही करा. ती केली आणि दुसऱ्या दिवशीपासून आजी जवळजवळ 90% दुखणं कमी झालं आणि तिसऱ्या दिवशीपासून आजी पहिल्यासारखी चालायला लागली. जी गोष्ट मुंबईच्या डॉक्टरांनी 2 ठिकाणी नाकारली होती, मोठ्या हॉस्पिटलमध्ये, नाव नाही सांगत पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये रिस्क असेल म्हणून नाकारली होती, ती आपण सक्सेसफुली इथे केली. आणि प्रत्येकाला या कोविड काळामध्ये खूप त्रास सहन झाला. त्यावेळेस प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा प्रत्येक गोष्टीची खूप गरज पडली. तर या काळामध्ये साई एशियन हॉस्पिटलच्या एक दूरदृष्टीपणामुळे आणि एक सर्व टीम वर्कमुळे आम्ही खूप साऱ्या पेशंट्सला वाचू शकलो. नुसतेच वाचू नाही शकलो तर या कोविड काळामध्ये आमचा मृत्यूदर सर्वात कमी असून देखील आमच्या येथील सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, मग तो आमचा एक योग्य ट्रीटमेंटमुळे असेल किंवा जो आमचा लिक्विड ऑक्सिजन आहे, जो इंडस्ट्रियल ऑक्सिजन नसून आणि ज्याचा कधीच तुटवडा न झाल्यामुळे आमच्याकडे कुठल्याही पेशंटला म्युकरमायकोसिसचा त्रास झाला नाही.
कारण बरेच लोक कोविड मधून वाचले, पण त्याच्यानंतर म्युकरमायकोसिस मध्ये बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले, कुणाला चेहऱ्यातला बऱ्याच ठिकाणच्या अवयवाचं विद्रुपीकरण झालं. आणि याच बरोबर जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं की हार्ट अटॅक असतील, स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल, याचंही प्रमाण साईएशनच्या हॉस्पिटलमध्ये कोविडच्या काळामध्ये कमी राहील. या सर्वाला जबाबदार एक दूरदृष्टीपणा. ज्यावेळेस हॉस्पिटल स्थापन झालं होतं त्याच वेळेस आपण जसं की ऑक्सिजन लाईन असेल, ऑक्सिजन लिंडेचा जो समोर जो तुम्हाला दिसणारा 6 हजारचा टँक आहे तो असेल, या आणि सिटी स्कॅन असेल, इन हाऊस MRI असेल, डिफरंट ICUs असतील, आणि सेग्रिगेशनही करता आलं आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारच्या ICUs असल्यामुळे. त्या काळामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी होता. त्याच्यामुळे काही लोक सिरियस झाले, काही ठिकाणी ऑक्सिजन नव्हता. बऱ्याच वेळा त्यासाठी एक ज्याला 10-15 लिटर ऑक्सिजन लागत होता त्यालाही 1-1 लिटर 2 लिटरवर हॉस्पिटल्सला ठेवावं लागलं. तर ती तशी कुठलीही गोष्ट हॉस्पिटलमध्ये आपल्या ऑक्सिजन प्लॅन्टमुळं एक सिंगल डे किंवा इव्हन 1 तासासाठी कधी ऑक्सिजनची कमतरता भासली नाही. तसेच एक सगळीकडे मीडियामध्ये असणारा एक मुद्दा म्हणजे कोविडचे बिलिंग्स वगैरे असतील. तर ऑलमोस्ट सगळीकडे न्यूज आल्या होत्या की त्याचं जे ऑडिट झालं वगैरे. तर मला एक अभिमानाने सांगावं वाटतं की साईएशनचा एकही बिल ऑडिटमध्ये निघालं नाही. प्रत्येक हॉस्पिटलचा जे काही गव्हर्नमेंट रेट असतील महानगरपालिकेच्या नगरच्या कॅटेगरीनुसार त्याच्यापेक्षा थोडं डिस्काउंटच राहिलं असेल, पण कदाचित ते थोडंपणी कुठं जास्त नाही निघलं. तसेच त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये मेडिकलचं पण बिल असेल, तर ते आमचे दत्ता उगाडकर असतील, अभिजित लांगडे व सर्व आमची मेडिकलची टीम असेल, त्यांनी अगदी त्या काळात देखील रेमडेसिवीरचा ज्यावेळेस तुटवडा होता, ज्यावेळेस बाकीच्या मेडिसिनचा तुटवडा होता, मेडिसिन तर कमी पडू दिलं नाही, पण मेडिकलचं बिलही ऑलमोस्ट बाकीच्यांपेक्षा कधी कधी अर्ध्याने असायचं आमचं. आताही बरेच लोक एकाच फॅमिलीतले बरेच हॉस्पिटल्समध्ये ज्यावेळेस ऍडमिट असायचे, तर त्यावेळेस निश्चितच त्यांना घरी कम्पेअर करायला चान्स भेटायचा. तर साईएशन आणि साईएशन मेडिकलच्या तसेच लॅब असेल किंवा हॉस्पिटलच्या टीमने संकटाच्या काळात ही माणुसकीला जाऊन प्रत्येक हॉस्पिटलचं बिल हे जसं कमीत कमी ठेवता येईल आणि जास्तीत जास्त रिझल्ट देता येईल याची काळजी घेतली. 4 वर्ष आपल्याला होत आहेत आणि 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला काय काय अनुभव आपल्याला आला, कशा रीतीने आपण पेशंटला सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्रीची वेळ असो, पहाटेची वेळ असो, दिवसाची वेळ असो, हे देखील अनेक माहिती त्यांनी आपल्याला कामासंदर्भात आपण सांगितलेली आहे. पण खरं तर आमचं देखील उद्घाटनापासून 4 वर्षामध्ये बऱ्याच वेळा संपर्क आला, हजारो वेळा संपर्क आला. पण विशेष सांगितलं पाहिजे ते कोविडच्या काळातच सांगितलं पाहिजे. आणि कोविडच्या काळातच सांगायचं कारण एवढंच की आपण हॉस्पिटल करत असताना काय प्रसंग येणार आहे, काय अडचण येणार आहे हे आपल्याला ज्ञात असतं. म्हणून आपण काम करत असतो तशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं असतं. पण कोविड हे कोणताही नियोजनामधला भाग नव्हता आणि नियोजनामधला भाग नव्हता म्हणून हे अचानक आलेलं संकट आणि या संकटाला सामोरे जायचं हे फार मोठं कठीण प्रसंग हा सगळ्यांवरच होता. तुम्ही असेल, आम्ही असेल, प्रत्येक कुटुंबामध्ये वावरणारा एखादा सर्वसामान्य माणूस असेल, याला देखील त्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल. आणि म्हणून ते फार मोठं संकट आज लोकांच्या जीवावर बेतलं. काही जणांच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले, काही जण आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आले. असे अनेक वेगवेगळे उदाहरणं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात आणि लोक बोलून देखील दाखवतात. आणि मग तुमच्याकडे ज्यावेळेस आम्ही कोविडच्या काळामध्ये यायचो, बरेच लोकांना पाहायचो लास्ट स्टेज मध्ये यायचे. बऱ्याच लोकांचा प्रयत्न असायचा की आता आपल्याला त्याला वाचलं पाहिजे पेशंट, पण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काही करता येत नसायचं. इन्फेक्शन हे 100% बॉडीमध्ये पसरलेलं असायचं आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अपयश यायचं. पण होईल तितका प्रयत्न प्रत्येक डॉक्टर करत होता. तुमच्याकडचं एक उदाहरण आम्हाला माहिती आहे, मोहर भाऊ आपल्या महापालिकेतला एक मोठा इंजिनियर आहे, रोखले साहेब म्हणून, की त्याचं उदाहरण सांगितलं पाहिजे. रोखले साहेब देखील